विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर मुक्ता समोहंसी, कैलासवासी रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ, आपल्या सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आपण वित्तीय प्रशासन हा BA द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला चौथ्या सेमिस्टरचा पेपर अभ्यासत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण पहिलं प्रकरण पाहिलेलं आहे, ज्या प्रकरणामध्ये आपण या ठिकाणी वित्तीय प्रशासनाचा अर्थ आणि त्याचे घटक अभ्यासलेले आहेत। आज आपण वित्तीय प्रशासनाअंतर्गत असलेला या वित्तीय प्रशासनामधला अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणा किंवा प्रक्रिया म्हणा, त्याचा अभ्यास करणार आहोत। तर आज आपण अर्थसंकल्प याविषयी माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक हा मराठी शब्द, या मराठी शब्दास इंग्रजीमध्ये बजेट असं म्हणतात। तर बजेट या शब्दाची उत्पत्ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहावी लागेल, कारण जे असे महत्त्वाचे शब्द आहेत, या शब्दांच्या उत्पत्तीला विशेष असा अर्थ या ठिकाणी असतो, कारण या शब्दांची उत्पत्ती कुठून कशी झाली ही आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं असतं। तर बजेट हा जो शब्द आहे, हा शब्द फ्रेंच भाषेतील बुजेट या शब्दापासून तयार झालेला आहे। बुजेट म्हणजे चामड्याची पिशवी। तर ही जी चामड्याची पिशवी आहे, या चामड्याच्या पिशवीमध्ये पूर्वीच्या काळी म्हणजे अर्थसंकल्पाविषयीशी किंवा आर्थिक तरतुदी किंवा म्हणजे अर्थकारणाशी निगडीत जो काही दस्तऐवज होता, हा सर्व दस्तऐवज या चामड्याच्या पिशवीमध्ये ठेवण्यात येत असे। आणि 1733 मध्ये रॉबर्ट वॉलपोल या ब्रिटिश अर्थमंत्र्यांनी जे अर्थसंकल्पाविषयीचे जे काही कागदपत्रे होती, ही कागदपत्रे अशा ह्या चामडीच्या पिशवीमधून पार्लमेंटमध्ये त्या ठिकाणी त्यांनी ठेवली। म्हणजेच या अर्थसंकल्पाला मान्यता मिळवण्यासाठी जेव्हा विधिमंडळामध्ये किंवा पार्लमेंटमध्ये हे अंदाजपत्रक मांडलं जातं, तेव्हा मांडत असताना किंवा ते सभागृहासमोर ठेवत असताना त्यांनी या चामड्याच्या पिशवीमधून हे या ठिकाणी समोर ठेवलं। आणि त्याचवेळी एका पार्लमेंट सदस्याने उपहासाने किंवा विनोदाने असं म्हटलं की बजेट उघडलं, बजेट उघडलं असं त्यांनी शब्दप्रयोग केला। आणि तेव्हापासून मग या अर्थसंकल्पाला बजेट असं त्या ठिकाणी संबोधल्या जाऊ लागलं। तर आपल्या मराठीमध्ये त्यालाच अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक असं या ठिकाणी संबोधलं जातं। तर या अंदाजपत्रकामध्ये काय असतं, तर अंदाजपत्रकामध्ये आगामी वर्षामध्ये होणारा जो काही खर्च आहे आणि त्याचबरोबर ह्या खर्चाची आपण तरतूद कशी करणार आहोत किंवा हा खर्च करण्यासाठी सरकारला पैसा कुठून मिळणार आहे, या सर्व गोष्टींच्या नोंदी या अंदाजपत्रकामध्ये करण्यात आल्या असतात, ज्यामध्ये की आपण त्याला आर्थिक विवरणपत्र असं सुद्धा म्हणतो, आगामी वर्षासाठीचं आर्थिक विवरणपत्र। तर विद्यार्थी मित्रांनो, या अर्थसंकल्प याविषयी आपण या ठिकाणी आज माहिती आणखी पाहूयात। यामध्ये आपल्याला अर्थसंकल्प या शब्दाविषयी वेगवेगळ्या देशामध्ये त्याचा अर्थ घेत असताना वेगळ्या पद्धतीने घेतला जातो। काही देशामध्ये तो अर्थ व्यापक अर्थामध्ये घेतला जातो, व्यापक अर्थाने घेतला जातो, तर काही देशामध्ये अर्थसंकल्पाचा अर्थ हा संकुचित अर्थाने घेतला जातो। यामध्ये आपल्या भारतामध्ये अर्थसंकल्पाचा अर्थ हा या ठिकाणी म्हणजे जो जमा खर्च आहे त्याच्याशी निगडीत घेतला जातो। म्हणजेच अर्थसंकल्प यामध्ये आपल्याला म्हणजे आर्थिक तरतुदी ज्या असतात त्याविषयी त्याचा अर्थ आपल्याकडे घेतला जातो। विशेषतः या ठिकाणी आपल्याकडे अंदाजपत्रक म्हणजे भारतामध्ये
खर्चासंबंधीचे अंदाज असा अर्थ घेतला जातो. खात्याचे खर्चासंबंधीचे अंदाज. तर ब्रिटनमध्ये किंवा इंग्लंडमध्ये याचा अर्थ हा म्हणजे जो कर आहे किंवा महसूल आहे त्याच्याशी निगडीत घेतला जातो. अर्थसंकल्प बजेट म्हणजे काय, तर कर किंवा महसूल. परंतु अमेरिकेमध्ये मात्र अर्थसंकल्पाचा जो अर्थ आहे तो अतिशय व्यापक घेतला जातो. म्हणजे पूर्ण अर्थसंकल्पाची प्रक्रिया ही त्यांनी या अर्थामध्ये समाविष्ट केलेली आपणास दिसून येते. जसं की या ठिकाणी अर्थसंकल्प कायदेमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवणे, या कायदेमंडळाची मान्यता घेणे, म्हणजे सर्वात पहिलं अर्थसंकल्प तयार करणे, अर्थसंकल्पाला संसदेची मान्यता घेणे आणि त्याची अंमलबजावणी करणे म्हणजे अर्थसंकल्प. एवढा व्यापक स्वरूपामध्ये अमेरिकेमध्ये अर्थसंकल्पाचा अर्थ जो आहे तो घेतला जातो. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, या राज्याच्या एका वर्षाच्या निश्चित अशा जमा खर्चाच्या अनुमानाला अंदाजपत्रक असे म्हणतात. म्हणजे राज्याच्या एका वर्षाच्या निश्चित अशा खर्चाच्या अनुमानांना अंदाजपत्रक असे म्हणतात. काही विचारवंतांनी या अंदाजपत्रकाविषयीच्या व्याख्या केलेल्या आहेत, त्यासुद्धा आपण या ठिकाणी पाहूयात. प्रथमतः आपण या ठिकाणी ब्रिटानिका ज्ञानकोशामध्ये जो या ठिकाणी अर्थसंकल्पाचा अर्थ सांगितलेला आहे तो समजून घेऊयात. तर ब्रिटानिका ज्ञानकोशामध्ये अर्थसंकल्पाचा अर्थ सांगत असताना असं म्हटलेलं आहे पहा, की सर्वसाधारणपणे अर्थसंकल्प म्हणजे एका विशिष्ट कालखंडासाठी सरकारने आपल्या महसूल व खर्चासंबंधीचे केलेले भाकीत होय. तर ब्रिटानिका ज्ञानकोशामध्ये जो अर्थ सांगितलेला आहे तो म्हणजे यामध्ये सरकारचा जो जमा होणारा पैसा आहे तो जमा होणारा पैसा आणि खर्च याविषयीचं भाकीत या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेलं असतं, असं मत आपणास या ब्रिटानिका ज्ञानकोशाअंतर्गत मांडलेलं दिसून येतं. तर ही परिभाषा आपणास या ठिकाणी हे सांगून जाते की अर्थसंकल्प म्हणजे काय आहे. तर अर्थसंकल्पामध्ये जो सरकारद्वारे होणारा खर्च आहे त्या खर्चाचा अंदाज त्या ठिकाणी असतो आणि याचबरोबर सरकारला मिळणारं उत्पन्न हे कोणत्या मार्गाने मिळणार आहे, कसं मिळणार आहे याविषयीचं सुद्धा भाकीत या अंदाजपत्रकामध्ये देण्यात आलेलं असतं. दुसरी महत्त्वाची व्याख्या आपण या ठिकाणी पाहूयात. ही व्याख्या आपल्या भारतीय विचारवंतांनी केलेली आहे. याचबरोबर आपल्या सर्वांना हे सुद्धा माहिती असायला हवं की हा जो विचारवंत आहे हा विचारवंत म्हणजे आपल्या भारतीय प्रशासनाचे जनक म्हणून आपण त्यांना ओळखतो. तर असे हे डॉक्टर MP शर्मा यांनी सुद्धा आपल्या म्हणजे या अर्थसंकल्पाविषयी मत मांडलेलं आहे. ते असं म्हणतात पहा, अर्थसंकल्प म्हणजे कायदेमंडळाला संमतीसाठी सादर केलेली व कायदेमंडळाने संमती दिलेली वित्तीय योजना होय. म्हणजे कायदेमंडळाला संमतीसाठी दिलेली आणि कायदेमंडळाच्या संमतीसाठी ठेवलेला तो प्रस्ताव आहे आणि त्या प्रस्तावाला कायदेमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी सरकारला करता येते. तर त्यालाच अंदाजपत्रक असं या ठिकाणी म्हणतात. असं साधं सरळ आणि सोप्या भाषेमध्ये डॉक्टर MP शर्मा यांची सुद्धा व्याख्या सुटसुटीत आहे. त्याचबरोबर ब्रिटानिका ज्ञानकोशाअंतर्गत देण्यात आलेली अर्थसंकल्पाची व्याख्या सुद्धा साधी आणि सोपी आहे. फक्त या ठिकाणी दोन गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत की यामध्ये म्हणजे या विशिष्ट कालखंडासाठी जमा आणि खर्चासंबंधीचं भाकीत या ठिकाणी करण्यात आलेलं असतं. जमा आणि खर्च या संबंधीचं भाकीत हे अंदाजपत्रकामध्ये देण्यात आलेलं असतं किंवा करण्यात आलेलं असतं. यानंतर आणखी एक विचारवंत आहे मार्शल डिमॉक. यांनी या अर्थसंकल्पाची व्याख्या करत असताना 3 कालखंडांचा विचार या ठिकाणी केलेला आहे. ते असं म्हणतात पहा की अंदाजपत्रक म्हणजे अशा प्रकारची आर्थिक योजना ज्यात भूतकालीन कार्याचा आढावा, वर्तमानकालीन योजना आणि भविष्यकालीन आराखडा यांचा समावेश असतो. पहा, म्हणजे या ठिकाणी 3 कालखंड म्हणजे भूतकाळामध्ये आपण काय केलेलं आहे, आज वर्तमान काळामध्ये आपल्याला काय करायचं आहे,
आणि आज जे आपण काही या ठिकाणी करणार आहोत याचा भविष्यामध्ये काय आपल्याला फायदा होणार आहे, त्याचे काय परिणाम होणार आहेत, ह्या सर्व गोष्टींची दखल ही ह्या अंदाजपत्रकामध्ये घेण्यात आलेली असते आणि ते आवश्यक असतं. जेव्हा ह्या सर्व नोंदी अंदाजपत्रकामध्ये असतील तेव्हा त्या ठिकाणी तो पारदर्शी असेल. म्हणजे जनतेला सुद्धा ह्या गोष्टी या ठिकाणी समजतात की सरकारनं मागच्या वर्षामध्ये या ठिकाणी काय केलेलं आहे आणि जे काही केलेलं आहे त्याचा आजच्या म्हणजे त्याचा फायदा आज काय आपल्याला या ठिकाणी होत आहे आणि त्याचबरोबर मागच्या बेसवरती आज करणं काय गरजेचं आहे आणि आज केलेल्या गोष्टींचा भविष्यकाळामध्ये आपल्याला किती फायदा होणार आहे या सर्व गोष्टींचा समावेश या अर्थसंकल्पामध्ये करण्यात येतो. आणि म्हणूनच या ठिकाणी असं म्हणतात पहा, अर्थसंकल्प दरवर्षीचा अर्थसंकल्प हा कसा असतो आपला विकासाकडे घेऊन जाणारा असायला हवा. म्हणजे जर या ठिकाणी देशाची स्थिती ही चांगली असेल, उत्तम असेल तर त्या ठिकाणचा अर्थसंकल्प हा कसा असेल सर्व लोकांना म्हणजे पटणारा असेल. परंतु ज्या देशाची आर्थिक क्षमता ही नाजूक आहे, ज्या देशाची आर्थिक स्थिती ही कमकुवत आहे, अशा ठिकाणचा अर्थसंकल्प हा सर्वच नागरिकांचं समाधान करणारा असेल असं आपण या ठिकाणी म्हणू शकत नाही. कारण तिथं काही लोकांवरती टॅक्स आकारला जातो, काही लोकांवरचा टॅक्स कमी केला जातो, आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी एखाद्या क्षेत्रातून उत्पन्न अधिक मिळवण्याचा सरकार प्रयत्न करतो. आता या ठिकाणी विचार करत असताना आपल्याला असं म्हणता येतं की जर आपण आपल्या भारताचा विचार केला तर भारतामध्ये अर्थसंकल्प तयार करत असताना सर्व घटकांचा विचार सरकारला करावा लागतो. कारण आपण विकसनशील या कॅटेगरीमध्ये मोडणारे आहोत, आहे की नाही. देशामध्ये 3 प्रकारच्या वर्गवारी म्हणजे आर्थिक क्षमतेवरती करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये विकसित राष्ट्र, विकसनशील राष्ट्र आणि अविकसित राष्ट्र म्हणजे जी मागासलेली राष्ट्र आहेत, ज्यांची स्थिती ही फार म्हणजे ज्यांना बऱ्याच गोष्टीसाठी दुसऱ्यांवरती अवलंबून राहावं लागतं, असे देश हे या अविकसित राष्ट्रामध्ये येतात किंवा ज्यांची आर्थिक स्थिती ही कमजोर असते. तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व घटकांना म्हणजे आज आपण भारताचा विचार केला तर आपण असं म्हणतो की भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान आहे. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा हा कृषी आहे आणि असं असताना आपण पाहतो की भारताची शेती ही मोसमी वाऱ्यावर अवलंबून आहे आणि अनेकदा यानं त्या कारणामुळे आपल्याकडे शेतीमध्ये नुकसान होतं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये अर्थसंकल्प तयार करत असताना खूप गोष्टींचा विचार या ठिकाणी करावा लागतो. कारण कृषी महसूल आहे, उत्पादन महसूल आहे, ह्या सर्व गोष्टींचा विचार या ठिकाणी करून कुठल्या क्षेत्रामध्ये किती कर आकारायचा आणि कुठल्या योजनांवरती किती खर्च करायचा याचा विचार हा या अर्थसंकल्पामध्ये केलेला असतो. आणि म्हणूनच या ठिकाणी जर चांगल्या योजना राबवल्या तर त्या योजनांचा सर्वसामान्य लोकांना फायदा होईल आणि त्यांच्या विकासाला हातभार लागेल. म्हणजे दरडोई उत्पन्न त्या ठिकाणी वाढेल किंवा आपल्याला असं म्हणता येईल की या अर्थसंकल्पामधून व्यक्तीचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुद्धा शासनाला प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे संपूर्ण जनतेचे लक्ष हे नेहमीच दरवर्षी वित्तीय वर्ष संपत असताना जेव्हा नवीन अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला जातो तेव्हा त्या अर्थसंकल्पाकडे असतं आणि म्हणून या ठिकाणी जनता मोठ्या प्रमाणामध्ये या अर्थसंकल्पावरती निर्भर असते. कारण देशाचा जे काही एकूण भविष्य आहे ते भविष्य या अर्थसंकल्पावरतीच निश्चित असतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या तिन्ही कालखंडांचा विचार करून अर्थसंकल्प हा तयार करावा लागतो आणि या अर्थसंकल्पामध्ये आय म्हणजे येणारा महसूल आणि व्यय म्हणजे होणारा खर्च यांच्या नोंदी करण्यात आलेल्या असतात. आणखी एक व्याख्या आहे जी जेज या विचारवंतांनी केलेली. ते असं म्हणतात पहा, अंदाजपत्रक म्हणजे सार्वजनिक आय आणि व्यय या संबंधीचे केलेले एक अनुमान असून प्राप्तीचे आणि खर्चाचे आदेश या माध्यमातून दिले जातात. म्हणजे अंदाजपत्रक काय आहे, या ठिकाणी आय आणि व्यय या संबंधीचं अनुमान असतं आणि याचबरोबर प्राप्तीचे म्हणजेच महसूल जमा करण्याचे आणि खर्च करण्याचे आदेश या अंदाजपत्रकाच्या माध्यमातून सरकारला प्राप्त होत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीनं या विविध विचारवंतांच्या व्याख्यांचा
आपल्याला या ठिकाणी आढावा घेता येतो आणि यामधून निश्चितच आपल्याला अर्थसंकल्प म्हणजे काय हे या ठिकाणी लक्षात आलं असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या अर्थसंकल्पाच्या व्याख्यांचा विचार केल्यानंतर आपल्याला असं दिसून येतं की राज्याचे उत्पन्न आणि खर्च याविषयीचे अंदाज करणारं पत्रक म्हणजे अंदाजपत्रक. म्हणजे राज्याचं उत्पन्न आणि खर्च याविषयीचा अंदाज करणारं पत्रक म्हणजे अंदाजपत्रक. साधं सोपं या ठिकाणी लक्षात ठेवा. सरकारच्या म्हणजे या ठिकाणी उत्पन्न, राज्याचं उत्पन्न आणि खर्च याविषयीचं अंदाज करणारं पत्रक म्हणजेच अंदाजपत्रक. अंदाजपत्रक या शब्दामध्ये जो अर्थ दडलेला आहे तो असा साधा सोपा सरळ आहे. राज्याच्या उत्पन्न आणि खर्चाचे अंदाज मांडणारं पत्रक म्हणजे अंदाजपत्रक. सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी हे समजून घेऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सामान्यतः अंदाजपत्रक हे विशिष्ट काळापुरतं असतं. म्हणजे साधारणतः 1 वर्षासाठी हे अंदाजपत्रक या ठिकाणी देण्यात येतं. तसेच या अंदाजपत्रकामध्ये आपण सांगितलं त्या पद्धतीनं भूतकाळाचा त्या ठिकाणी त्यांना विचार करावा लागतो, वर्तमान काळाचा विचार करावा लागतो आणि भविष्यकाळाचा सुद्धा विचार करून अंदाजपत्रक किंवा अर्थसंकल्प हा तयार करावा लागतो. थोडक्यात शेवटी आपल्याला या ठिकाणी अंदाजपत्रकाचा अर्थ सांगत असताना असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल की अंदाजपत्रक म्हणजे ज्यात भूतकाळ व वर्तमानकालीन माहिती गोळा करून त्या आधारे आगामी वर्षासाठी सरकारचे जमा व खर्चाचे आर्थिक धोरण निश्चित केले जाते व नंतर अशा अंदाजपत्रकाला विधिमंडळाची मंजुरी देऊन त्याची अंमलबजावणी केली जाते. त्यालाच अंदाजपत्रक असे म्हणतात. अंदाजपत्रकामध्ये ह्या सर्व गोष्टींचा समावेश असतो. ज्या अंदाजपत्रकामध्ये काय काय समाविष्ट आहे, एकतर अंदाजपत्रकामध्ये 3 कालखंडांचा विचार करणं आवश्यक आहे. यामध्ये सरकारचे जमा आणि खर्च या गोष्टी या ठिकाणी असतात आणि या अंदाजपत्रकाला कायदे मंडळाची मान्यता घ्यावी लागते. तर या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अर्थसंकल्प, अंदाजपत्रकाचा अर्थ या ठिकाणी सांगता येतो. आणि आजच्या या भागामध्ये थांबूया या ठिकाणी आणि पुढील भागामध्ये अर्थसंकल्पाचे प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. धन्यवाद.